पिंपरी कन्हान येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक उत्सव. अनेक वर्षांची परंपरा आजही कायम. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कन्हानलगतच असलेल्या पिंपरी येथे पावन श्री हनुमान मंदिर समिती पिंपरीच्या वतीने राम जन्मोत्सव ते हनुमान जयंती निमित्त विविध धार्मिक उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दैनंदिन सकाळ सायंकाळ पूजा अर्चना करून भजन गायन केले जात आहे. उल्लेखनीय आहे की पुरातन पावन हनुमान मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून अनेक भाविकांच्या मनोकामना पूर्ण होत असल्याने येथील भाविक सांगतात. श्रद्धा सबुरीने या मंदिरात नतमस्तक होत असल्याची आख्यायिका आजही कायम आहे. या मंदिरातील अनेक पुजारी आपली सेवा देत आपले आयुष्य समर्पित केले आहे. पुढील परंपरा कायम राहावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश ठाकरे यांनी आपली भूमिका गावातील अनेक भाविकांच्या सहकार्याने सुरू ठेवली आहे. 2 एप्रिल 2026 श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येत असून त्यानंतर दहीकाला करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित झालेल्या भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. श्री हनुमान हे हिंदू धर्मातील अत्यंत पूज्य, शक्तिशाली आणि चिरंजीवी अमर देवता आहेत. अंजनी आणि केसरीपुत्र तसेच वायुपुत्र मानले जाणारे हनुमान हे श्रीरामांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या जीवनात अपार शक्ती, भक्ती, बुद्धिमत्ता, विनम्रता आणि समर्पण या गुणांचा सुरेख संगम पाहायला मिळतो, जे रामचरितमानस आणि रामायणातील मुख्य आकर्षण आहेत. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला. बालपणी त्यांनी सूर्याला फळ समजून गिळण्याचा प्रयत्न केला होता. हनुमान हे हिंदू धर्मातील एक अत्यंत लोकप्रिय, शक्तिशाली आणि बुद्धिमान आराध्य दैवत असून त्यांना भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार मानले जाते. रामायणातील मुख्य पात्रांपैकी एक असलेले हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त, वायुपुत्र, अंजनीपुत्र आणि चिरंजीवी अमर मानले जातात. ते बलबुद्धी, विद्या आणि निस्सीम भक्तीचे प्रतीक आहेत. लहानपणी इंद्राच्या व्रजाचा प्रहार त्यांच्या हनुवटीवर हनू लागल्यामुळे हनुवटी वाकडी झाली, म्हणून त्यांना हनुमान हे नाव पडलं. हनुमान हे हिंदू धर्मातील शक्ती, भक्ती आणि बुद्धीचे सर्वोच्च प्रतीक मानले जातात. हे विशेष. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम.